हा खूप भावनिक क्षण आहे आपण सर्वांसाठी मला माहिती. प्रत्येक वक्त्याचं भाषण आपण ऐकलं, विकासबाईंचं कार्य आपण सर्वांनी ऐकलं, पण मागची 3 दशकं अविरतपणे या संस्थेसाठी आपलं दिवस रात्र एक करण्याचं काम हे विकासबाईंनी केलं, विकासबाईंच्या वडिलांनी केलं आणि तदनंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला करायला मिळतंय, याचा मला नेहमी सार्थ अभिमान राहणार आहे की अशा वडिलांच्या घरात मी जन्म घेतला. मित्र, त्यांचं कार्य आणि त्यांचं काम हे तुमच्या सर्वांच्या समोर आहे, पण आपण थोडस त्यांच्या बालपणावर सुद्धा नजर घालूया. मला आठवतं मी जेव्हा लहानपणीपासून आमच्या आजींसोबत गप्पा मारायचो तेव्हापासून ते नेहमी सांगायचे, तू कसं ढ निघाले मला माहिती नाही, बापूस तुझं नेहमी हुशारच होतो. आणि मी त्यांना नेहमी म्हणायचो की आमच्या वडिलांकडे पाहिल्यावर असं छान एखादं कोंडस बाळ असतं, असे गोरेगोरे पान, रुबाबदार, असं तुम्ही सांगितलं डॉक्टर साहेब, असं त्यांचं व्यक्तिमत्व संसद आहे. आणि मला खरोखर याचा सार्थ अभिमान आहे की ते जसे दिसायचे, त्यांचं जसं चारित्र्य होतं, ते जसे वागायचे, त्याचं प्रतिबिंब हे त्यांनी समाजात पेरू शकले, याचा मला एक सार्थ अभिमान त्यांच्या बाबतीत एक माणूस म्हणून नेहमी उभं राहणार आहे. डॉक्टर साहेब, भाईसाहेब सावंतांचं कार्य, भाईसाहेब सावंतांचा विचार हा नेहमी त्यांनी लहानपणीपासून जोपासण्याचा प्रयत्न केला. त्यांचं आयुष्य हे बालपण सुद्धा खूप खडतर राहिलंय, तुम्हाला सर्वांना मित्र माहिती आहे. पण त्याही परिस्थितीत स्वतःला एकत्र करून प्रत्येक परिस्थितीवर मात करत विकासबाईंनी आपल्या आयुष्याला रडत रडणार आपलं आयुष्य वळण देण्याचं स्वतःहून काम केलं. हे खूप जवळनं मी सुद्धा पाहिलंय. त्यांचं बालपण जरी पाहिलं नसेल तर त्यांनी मोठं झाल्यानंतर ते कसे वागले, त्यांनी आपलं आचरण कसं ठेवलं, त्यांनी आपले विचार कसे ठेवले आणि आपल्या विचारांशी एकनिष्ठ कसे राहिले, हे सर्व बघण्याचं, खूप जवळनं बघण्याचं भाग्य हे मला मिळालं. मी त्यांच्या बालपणाच्या स्टोरीज ऐकतो तेव्हा डॉक्टर साहेब, ती लोक रत्नागिरीला होती, आता आपण रत्नागिरीच्या आसपास असतात सर्वजण. रत्नागिरीत आज इतके श्रोते, इतकी जास्त त्यांच्या जवळची माणसं आहेत. सन्मान्य भाईसाहेब सावंत जेव्हा पहिल्यांदा जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले तेव्हा अखंड रत्नागिरी जिल्हा होता. बांध्यापासून ते रत्नागिरीपर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्हा होता, तेव्हा सिंधुदुर्ग वेगळा जिल्हा नव्हता. तेव्हापासून ही लोक रत्नागिरीत राहायला गेली, नंतर ते मुंबईला गेले. मलबार हिल सारख्या ठिकाणी मेघदूत बंगल्यात, जो आज मला वाटतं शंभूराजे देसाई साहेबांकडे आहे, त्या बंगल्यात त्यांचं वास्तव्य होतं बरीच वर्ष. अशी बरीच जास्ती त्यांनी वैभव हे ते राजकारणात पडायच्या अगोदर, समाजकारणात पडायच्या अगोदर त्यांच्या वडिलांमुळे, भाईसाहेब सावंतांमुळे विकासबाईंनी बघितलं होतं. पण मुलांना, तुम्हाला सर्वांना काहीतरी शिकण्यासारखं आहे. आता जिथे मला त्या दिवशीच कोणीतरी एक रील पाठवलेली की सरपंच झाला माणूस की त्याला शिंग फुटतात, लक्षात घ्या. तुमच्या कोणाच्या सरपंचाला शिंग फुटलेत का गावातल्या? होय म्हणू नका, रेकॉर्डिंग होत आहे सगळे, लक्षात घ्या. तर छोटी छोटी पदं जर कोणाला मिळाली, छोटा छोटा मान सन्मान मिळाला तरी माणसाला कुठेतरी शिंग फुटतात. तिकडे सन्माननीय विकासबाईंनी जिथे महाराष्ट्राच्या पटलावर सहकार क्षेत्रात आपलं नाव कोरताना महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनवर उपाध्यक्ष होण्याचा त्यांना सन्मान मिळाला. आणि हा सन्मान हा त्यांचा नसून हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा होता की ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष होते, हे समजून घ्या. तदनंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं आज ज्याची वाटचाल 7,000 कोटींच्या बाहेर गेली, मला वाटतं ते 300-350 कोटीची जेव्हा बँक होती तेव्हा सन्माननीय विकासबाई पहिल्यांदा त्याच्यावर निवडून आले. 33 वर्ष ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर होते. काल परवाच्या दिवशी 10 दिवसापूर्वी 7,000 कोटी रुपये ते सिंधुदुर्ग बँकेने पार केले. अशी लोक त्या बँकेवर होती. त्यामुळे त्यांनी त्या हिशोबाने ते सगळं एकत्र धरून ठेवलं. आणि मला असं वाटतं की अशा लोकांमुळेच आज हे सहकार क्षेत्र सुद्धा खूप पुढे गेलंय. हे शब्द सन्माननीय मनीष दळवी साहेबांचे होते. हा सर्व आमच्या परिवाराचा सन्मान मनीष दळवी साहेबांनी आपल्या भाषणात ठेवला. मला खरोखरच विकासबाईंच्या कार्यासाठी, त्यासाठी सुद्धा त्यांचा सन्मान आहे. आज शिक्षण क्षेत्रात काम करत असताना जसं सहकार क्षेत्रात त्यांनी 32-33 वर्ष काम केलं, वयाच्या 27व्या वर्षापासून विकासबाईंनी या प्रशालयाची
आपली जबाबदारी निभवली. वयाच्या 65व्या वर्षी तेव्हा त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी सुद्धा ते 27 पासून 62 पर्यंत या प्रशालेचे अध्यक्ष होते. लक्षात घ्या मित्र, शिक्षण क्षेत्रात सुद्धा त्यांनी तितकंच काम करण्याचा प्रयत्न केला. कधीही त्यांनी या संस्थेसाठी सायकल सुद्धा उपभोग म्हणून विकत घेतली नाही. भजी आणि वडापाव सुद्धा खाल्ला असेल तर तो स्वतःच्या पैशाने खाल्ला असेल. आता डॉक्टर साहेब म्हणाले संध्याकाळी हे सगळे जण इथे बसायची. साहेब, आजकालच्या संध्याकाळी बसायची व्याख्या वेगळे असतात, पण विकासबाईंनी उभ्या आयुष्यात कुठच्याही व्यसनाला हात लावला नाही. हे सगळं तुम्हा मुलांना हे घेण्यासारखी गोष्ट आहे. लक्षात घ्या, संध्याकाळी 7 वाजता जेव्हा ते एकत्र इथे जमायचे तेव्हा सावंतवाडीची विचारवंत माणसं जमायची, सावंतवाडीची थोर मोठी माणसं जमायची, सावंतवाडी आणि सिंधुदुर्गाची जबाबदारी घेणारी माणसं जमायची आणि ते विचारांचे एक्सचेंज व्हायचे तिथे. हे काम संध्याकाळी बसल्यानंतर ही थोर मोठी माणसं करत होती. म्हणून आपल्या शहराची, आपल्या गावाची, या दरी डोंगराची आज 21व्या शतकात सुद्धा जर विचारवंत माणसं ही नसती तर आज अस्मिता मुलांवर ही टिकली नसती. आज जसं आज बागवे सरांनी सांगितलं, जसं आज डॉक्टर साहेबांनी सांगितलं, मला कौतुक आहे या सर्व लोकांचं की हे सर्वजण त्यांचं सगळं घेऊन पुढे चाललंय, त्यांचे विचार घेऊन पुढे चाललेत, त्यांचे आचार घेऊन पुढे चाललेत. त्यांनी दिलेली दिशा आपल्याला एक पावलांवर पाऊल ठेवून काम करायचं आहे. आणि मला असं वाटतं मित्र, तुमच्या सर्वांमध्ये मला खरोखरच ते सगळे गुण दिसतात. कारण तुमच्यासाठी काम करणारे हे सर्व शिक्षक वर्ग जे आहेत त्या सर्वांना एक खूप मोठा इन्स्पिरेशन हे विकासबाई नेहमी राहिले. विकासबाईंचं आयुष्य एक फॅमिली म्हणून खूप जवळनं मी पाहिलं. मी नेहमी सांगत असतो, इथे अमोल सावंत साहेब सुद्धा बसलेले आहेत, त्यांचं आणि विकासबाईंचं नातं खूप जवळचं होतं. पण मी नेहमी सांगत असतो की मला शेवटच्या 4-5 वर्षात नाईक साहेब अक्षरशः नेहमी असं वाटलं की मला कोणतरी मोठा मुलगा आहे असं मला वाटायचं विकासबाईंसोबत काम करताना. कारण विकासबाईंचे स्वतःचं काम करण्याची एक पद्धत होती, त्यांचे विचार होते आणि त्यांचे विचारावर ते एकदा ठाम झाले तर ते कुणाच्याही त्याच्यात हस्तक्षेप घ्यायचे नाही. हे त्यांचे विचार होते. लक्षात मला असं वाटतं की आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात त्यांचा मुलगा म्हणून, त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणून मला ते प्रिव्हिलेज मिळालं की मी त्यांना नाही म्हणू शकतो. विकासबाईंना नाही म्हणायची हिंमत कोणाची नव्हती. भले बऱ्या मोठ्या लोकांसोबत त्यांनी काम केलं, त्यांनी काम केली, लोक वेगवेगळ्या पक्षात गेली, पण विकासबाईंचं कार्य, विकासबाईंचा शब्द आणि आपली नैतिकता ही कधी विकासबाईंनी सोडली नाही. हा त्यांचा सर्वात मोठा कार्याचा सन्मान होता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जर स्वतःला पाहायचं असेल, स्वतःला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर टाटा, बिर्ला, अंबानी अशा लोकांना आपण पाहतो ते खूप दूर असतात. पण ही लोक जी तुमच्या इथे वाढली, तुमच्या शाळेत शिकली आणि तुमच्यासाठी त्यांनी आयुष्यात घाम गाळला आणि निष्पाप पद्धतीने गाळला, अशा लोकांचं नेहमी आपण इन्स्पिरेशन ठेवूया आयुष्यात. मला एक किस्सा तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे गमतीचा भाग म्हणून. या प्रशालयात 11वी 12वी मी सुद्धा शिकलो. तुम्ही आता 12वीची मुलं इथे आहात, 11वीची बरोबर, 10वीची पण आहे. 11वी 12वी मी इथे शिकलो. आणि हा जो तुमचा आता ड्रेस कोड आहे ना, युनिफॉर्म, तो तेव्हा नव्हता आमच्या काळात. आमच्या काळात म्हणजे मी एवढा काही म्हातारा नाहीये आमच्या काळात म्हणाला, पण आमच्या काळात हा ड्रेस कोड नव्हता. तर जेव्हा पहिल्यांदा ड्रेस कोड घ्यायचा जेव्हा वेळ आला डॉक्टर साहेब, त्यावेळी मला आठवतं की 12वी मी जीएस झालो. मी जीएस झाल्यावर तुमच्यासारखी सगळी मुलं माझ्याकडे जमली. आम्ही इकडेच एक मोठी मीटिंग घेतली आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आपण प्रशालयाला जाऊन सांगायचं की आम्हाला ड्रेस कोड देऊ नका. 10 वर्ष आम्ही युनिफॉर्म मध्ये राहिलो आणि 2 वर्ष आम्हाला युनिफॉर्म मध्ये राहावं लागणार. प्लीज आम्हाला ड्रेस कोड देऊ नका. खूप जास्त प्रॉब्लेम्स बाहेर झालेले. आपली मुलं बाहेर जायची, कुठेतरी बाहेर फिरायची, ते ड्रेस कोड नसल्यामुळे कळायचं नाही. आणि बाहेर त्यांना काहीतरी झालं तर ते प्रशालयाच्या वेळेदरम्यान बाहेर होते, म्हणून खूपदा आपल्यावर एलिगेशन घातले गेले. म्हणून विकासबाईंनी हे 11वी 12वी मध्ये हा ड्रेस कोड आणला. पण त्यावेळेला मी जीएस होतो आणि माझ्या आयुष्यातलं कदाचित हे पहिलं आंदोलन होतं. पण ते आंदोलन करायला मला हिंमत नव्हती, आमचे वडीलच होते. म्हणून मी ठरवलं हे आंदोलन आपण वेगळ्या प्रकारे करायचं. आम्ही घरी ते जेवायला बसलेले, टीव्ही समोर ते जेवत होते, मी जाऊन त्यांच्या बाजूला बसलो आणि हळूच बोलून त्यांना सांगायला लागलो, पप्पा म्हटलं ड्रेस कोड आणू नका. म्हटलं 10 वर्ष झाली म्हटलं आम्ही त्याच कपड्यांमध्ये होतो म्हटलं आमच्या शाळेत असताना, परत तुम्ही 11वी 12वीला आणणार ड्रेस कोड, जरा प्लीज म्हटलं मुलांबाबतीत समजून घ्या. आम्हाला कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटतंय, थोडेसे पंख फुटतात 11वी 12वी मध्ये आल्यावर. विकासबाई तरी सुद्धा जेवत राहिले, काय बोलले नाही.
मला खरोखर असं वाटलं की कन्व्हिन्स झाले. मी दुसऱ्या दिवशी शाळेत आलो, परत तुमच्यासारखी सगळी लोक जमली, इथेच आम्ही उभे राहिलो आणि सगळ्यांनी मला विचारलं काम झालं. मी म्हटलं टेन्शन घेऊ नका, सगळं झालं. आणि थोड्या वेळानंतर कॉलेज वर्ग आम्ही आपापल्या वर्गात गेलो. आम्ही आपापल्या वर्गात गेल्यानंतर मला वाटतं पहिल्या की दुसऱ्या लेक्चरला त्या वर्गात पंडित काका आले. ते म्हणाले तुला बोलवलंय अध्यक्ष झाला. मी आलो, माझ्यासोबत 3-4 मुलांना आणि बोलवलं. विकासबाईंचा फोटो समोर आहे, इकडे माझा पाटेकर मागे उभा आहे. मला त्या प्रशालेच्या आपल्या प्रिन्सिपल केबिन मध्ये मॅडम बोलवण्याच्या 3ऱ्या सेकंदाला तिकडे टेलर उभा होता, ज्यांनी माझी माप घेतली फटाफट. आणि मला कळलं तू माझी माप का घेतोय, म्हणजे पॅन्टचं माप घेतोय, म्हणजे शर्टाचं माप घेतोय. आणि संध्याकाळपर्यंत त्यांनी ते कपडे शिवून आणले आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला बुजवण्यासारखं प्रत्येक वर्गात शिवलं गेलं आणि शिवून ते कपडे उभं केलं गेलं की असे तुम्ही दिसणार आहात, किती छान दिसणार आहात बघा. मी त्याच दिवशी ठरवलं ते काँग्रेसमध्ये असतील तर मी शिवसेनेत जाणार. मुलांनो, अशी शिस्त विकासबाईंनी आम्हाला लावली. 12वीत मला रांगेत उभं केलेल्या फॉर्म साठी मी नेहमी सांगत असतो, आज माझ्या मुलाला सुद्धा मी जर कुठे रांगेत उभं करायचं म्हटलं तर तो इयत्ता 3रीत येतो, माझी कॉलर पकडू शकतो. याची मला सुद्धा भीती वाटते आजकाल तुम्हा मुलांकडनं. पण विकासबाईंचं जे आदर हे आम्ही सर्वांनी केलं, हे तुम्ही सर्वांनी केलं. मला खरोखर असं वाटतं आपले तत्व, आपले विचार पाळण्याचं काम विकासबाईंनी केलं. अनेक संकट विकासबाईंच्या आयुष्यात पडली. विकासबाईंनी आपलं आयुष्यात खूप जवळची माणसं गमावली, पण तरी सुद्धा पहाडासारखं उभं राहण्याचं काम हे सर्वांनी विकासबाईंना करताना पाहिलंय, बेदाग चालताना पाहिलंय. आज 32-33 वर्ष ते राजकारणात, समाजकारणात, शिक्षण क्षेत्रात, समाज क्षेत्रात. आज सावंतवाडीतलं सर्वात मोठं प्रशालय आपलं आहे. दक्षिण कोकणातली सर्वात मोठी संस्था ही आहे. 4,500 मुलं घेऊन आपण चालतो. दोडामार्ग मधलं सर्वात मोठं कॉलेज आपलं आहे. सावंतवाडीच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे केंद्रबिंदू तळ्याच्या मध्ये तुम्ही बसता. अशा प्रशालयाचा भाग व्हायचा मान, सन्मान तुम्हाला सगळ्यांना मिळालाय. मित्र, ही साधी माणसं नाहीये. हे बीबी नाईक सर आहे, तुम्हाला सगळ्यांना यांचं नाव माहिती असेल. तुमच्या आजोबांपासून त्यांनी सगळ्यांना शिकवलेलं आहे. त्यामुळे माझा हा मान सन्मान हा माझ्या वडिलांमुळे मला मिळालेला आहे. आणि माझी इच्छा आहे तुम्हा सर्वांना याच्यात इन्स्पिरेशन घ्यायचंय की एक दिवस मी सुद्धा कसा या स्टेजवर पोहोचेल. आणि मला तीळ मात्र यात शंका नाही, जो या आरपीचा स्टाफ आहे आणि जे आपले शिक्षकेतर कर्मचारी आहेत, या सगळ्यांच्या अनुभवामुळे, या सगळ्यांच्या कार्यामुळे, विकासबाईंच्या विचारांच्या प्रेरणांमुळे तुम्हा सर्वांचं भवितव्य या संकुलात नेहमी नीट राहणार. विकासबाईंच्या विचारांचा वारसा आम्ही घेऊन चालणार. हा शब्द तुम्हाला इथे द्यायला आम्ही सगळे आलोय. खूप भावुक क्षण आहे आमच्यासाठी, कारण आज 1 वर्ष झालंय. पण या 1 वर्षात आपल्यावर पडलेली संकट आणि त्याही परिस्थितीत त्या संकटावर केलेली मात ही तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. मी पाटेकरांना स्मरून सांगतो, मी जेव्हा विकासबाईंच्या नंतर 2 महिन्यानंतर शांतिनिकेतन शाळेची जबाबदारी सांभाळली, आज पाटेकरांना स्मरून सांगतो, या वर्षी शांतिनिकेतननी 80 पेक्षा जास्त नवीन ऍडमिशन्स घेतलेले आहेत. 80 पेक्षा जास्त ऍडमिशन्स. ही परिस्थिती आज तुम्हा सर्वांनी निर्माण केली, माझ्या स्टाफने निर्माण केली. आरपीडीच्या जडणघडणात आज नागवेकर सर असतील, सीएन नाईक सर असतील, बीबी नाईक सर असतील आणि आमचे आदर्श अमोल सावंत सर असतील. या सर्व जणांच्या, राणेसाहेब आहेत, बापे साहेब आहेत, इथे आता बाबा मावशीकर आहेत, मोहित मॅडम आहेत, शाळा मॅडम आहेत, या एक चमू सर आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे सगळं काम करतोय ते तुमच्या समोर ठेवत जाऊ. येणाऱ्या काळात आम्ही सोलरवर सुद्धा काम करतोय, कारण महिन्याला आपलं येणारं बिल हे 40 ते 50 हजार असायचं. फ्युचरिस्टिक विजननी हे जे पावसाळ्यात सुद्धा ऊन पडलंय, त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी सुद्धा आपली फ्री मिळावी, असे काही गोष्टी आपण या शाळेसाठी लॉन्च करतोय. परत एकदा सांगतो, त्या वॉशरूमवर सुद्धा आम्ही काम करणार आहोत. कारण आज जरी विकासबाईंच्या विचारांचा वारसा सांगायची वेळ असेल तरी त्यांनी जे काही मागे सोडून गेलेले आहे ते सर्व नीट करण्याचं काम हे तुमचं माझं आहे. त्यामुळे या शाळेत असताना तुम्ही सर्व मुलांनी सुद्धा हे लक्षात घ्या, जेव्हा सकाळ संध्याकाळ 2-3 हजार मुलं वॉशरूमला जातात तेव्हा कुठेतरी त्याच्या बाबतीत थोडासा प्रॉब्लेम असणं शक्य आहे. पण त्याच्यावर सुद्धा येत्या काळात आपण काम करणार आहोत. हा शब्द तुम्हाला मी यावेळेला देतो. आणि विकासबाईंच्या कार्याचं, त्यांनी अर्धवट ठेवलेल्या प्रत्येक कामाचं, मागे राहिलेल्या प्रत्येक कामाची पाठपुरावा या सर्व माणसांकडनं मी करून घेणार, एवढं मी तुम्हाला सांगतो. जाता जाता शेवटची 2 मिनिटं तुम्हाला मी एवढंच सांगेन की विकासबाईंचं जे कार्य होतं ते परत एकदा होणे नव्हे, ते आमच्या सारख्यांकडनं होऊ शकेल की नाही याच्यात मला खूप जास्त
डाऊट आहे, कारण त्याच्या मागचा डाऊट यासाठी आहे कारण त्यांची पद्धत वेगळी होती काम करण्याची, आमची थोडी पद्धत वेगळी आहे काम करायची. पण या पद्धतीने सुद्धा काम करता येईल हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. हे करत असताना अत्यंत तुम्ही सर्व शिक्षकांनी, सर्व माझ्या संस्थेच्या मेंबर्सनी जशी मला साथ दिली आहे तशी मला तुमची साथ हवी आहे. या सर्व 1 वर्षात जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला थोड्या माणसांची नावं घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यात सर्वात अग्रस्थानी जर कोणाचं नाव घ्यायचं झालं तर सन्माननीय नारायणरावजी राणे साहेबांचं मला नाव घेणं गरजेचं आहे. साहेबांनी स्वतः मला जो पाठिंबा दिला, रवींद्रजी चव्हाण साहेबांनी जो पाठिंबा दिला, सन्माननीय अशोकजी चव्हाण साहेबांनी मला फोन केले, सन्माननीय बंटी पाटील साहेबांचं सुद्धा नाव इथे घेणं गरजेचं आहे. तेजसच्या लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीला पर्सनली फोन करून त्यांचं माझ्याशी बोलणं झालं. या सर्व दोन मोठ्या माणसांचं नाव घेणं गरजेचं आहे. सन्माननीय नितेश राणे साहेबांचं नाव घेणं गरजेचं आहे. त्यांनी परत एकदा या घराण्याची अस्मिता टिकवणं फार गरजेचं आहे हे समजून बीजेपीचं तिकीट हे मला दिलं आणि जिल्हा परिषद सदस्य होण्याचा बहुमान हा मला 36व्या वर्षी मिळाला, याचा मला सार्थ अभिमान राहील. 1963 मध्ये पहिल्यांदा माझगावच्या त्या वास्तूत भाईसाहेब सावंत हे जिल्हा परिषदवर आले. 1963 नंतर 2026 मध्ये माझी निवड ही जिल्हा परिषद झाली. मित्रांनो, मागची 60 वर्ष जिल्हा परिषद ही माझगावची आपण आपल्या घरात ठेवण्याचा बहुमान मिळवला आणि तितकंच त्या प्रत्येक गोष्टीसाठी लोकांच्या घडणीसाठी काम करण्याचा मला बहुमान मिळाला. आज विकासबाईंचे पहिलं स्मृती दिन आहे आणि त्यांच्या स्मृतीची आठवण आज माझगावच्या आपल्या ग्रामपंचायत मध्ये वेगळा कार्यक्रम झाला, काँग्रेसच्या आपल्या कार्यालयात वेगळा कार्यक्रम झाला, आज दोडामार्ग मध्ये आपल्या प्रशालयात वेगळा कार्यक्रम झाला, आज आपल्याकडे इथे वेगळा कार्यक्रम झाला, आज रामेश्वर तुमच्याकडे वर तिथे पण झाला अंबोलीमध्ये. मला असं वाटतं की त्यांच्या कार्याचा जरी आपण सन्मान हा अशा कार्यक्रमातून करणार असेल तरी त्यांच्या विचारांनी आपण सर्वात जास्त करावा. या पुढच्या काळात प्रिन्सिपल मॅडम आपण इथे आहात, नवीन प्रिन्सिपल मॅडम सुद्धा आहेत. एक अमोल सावंत साहेबांनी खूप छान गोष्ट सुचवलेली आहे. यापुढे विकासबाईंचं नाव अगोदर आपण कधीच कैलासवासी लिहायचं नाही, तर आपण स्वर्गवासी लिहायचं, कारण त्या नावाला खूप महत्व आहे. त्यामुळे काय लिहावं याचं सुद्धा तुम्ही सगळ्यांनी भान ठेवावं आणि यापुढे तुमच्या प्रशालयाला जे काही तुम्हाला उपयुक्त असणार ते विकासबाईंच्या विचाराचं प्रत्येक गोष्ट इथे पेरायचं काम आम्ही करणार. मी एवढंच सांगतो आणि तुमच्या भावी वाटचालीस सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो आणि विकासबाईंच्या या आठवणींना उजाळा देत असताना मला खूप महत्वाचं एक नाव भाईसाहेब सावंतांचं जे आपण वारंवार घेत असतो, भाईसाहेबांचा विचार, विकासबाईंचा विचार हा सदैव आम्ही असाच पुढे ठेवू एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.